वाल्मिक कराड खरोखर आजारी आहे का असा सवाल सध्या महाराष्ट्रात उपस्थित होतोय। वाल्मिक कराड आयसीयू मध्ये आहे अशा देखील चर्चा माध्यमांमध्ये बघायला मिळाल्या। खंडणीचा गुन्हा असेल किंवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा असेल इत्यादी गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला आरोपी समजले गेले आणि त्यानुसार त्याच्यावर मकोका देखील दाखल झालाय। त्यामुळे त्याची जामीन देखील होऊ शकत नाही असं देखील स्पष्ट झालंय। आता हे सगळं असताना वाल्मिक कराड हा शिक्षेपासून किंवा कायद्यापासून वाचण्यासाठी तब्येतीचं नाटक करतोय का असाच प्रश्न जिकडे तिकडे उपस्थित होतोय। आता वाल्मिक कराडला नक्की कोणता आजार आहे, डॉक्टरांनी याबद्दल काय माहिती दिली, त्याला खरोखरच आजार आहे का की तो नाटक करतोय, याबद्दलचं विश्लेषण करणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। राज्यात गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। याच दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले जात आहे। त्यामुळे वाल्मिक कराड हे नाव देखील चांगले चर्चेत आहे। सध्या पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे। यानंतर बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्य चिकित्सक डॉक्टर एस.बी. राऊत यांनी कराडच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली। वाल्मिक कराडला पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृहाकडून कळवण्यात आले होते। त्यानुसार कारागृहात जाऊन डॉक्टरने तपासणी केली। तसेच पुढील तपासणी करण्यासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यावेळी दिला। त्यानुसार कारागृह प्रशासनाने कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते। बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्य चिकित्सक डॉक्टर एस.बी. राऊत असं म्हणाले की वाल्मिक कराड नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृह प्रशासनाकडून आम्हाला लेखी कळवण्यात आले। पोटाचा त्रास असल्याने शल्य चिकित्साने संध्याकाळी जाऊन तिथे तपासणी केली। तपासणी अंती गरज वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता। त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री 12:30 वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले। तेथील DMOने डॉक्टरांना बोलावून पूर्ण तपासण्या करून पुढील तपासण्या करायला सांगितल्या असंही राऊत यांनी स्पष्ट केलं। दरम्यान सध्या पोटदुखीचा त्रास होत असल्याने वाल्मिक कराडला रात्री 12:30 वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सध्या याच ठिकाणी त्याचे उपचार सुरू आहे। त्याच्या काही तपासण्या करण्यात येणार आहे। सोनोग्राफी, रक्त तपासणी, युरिन टेस्ट देखील केली जाणार आहे। तसंच या तपासण्याचा अहवाल देखील आल्यानंतर पुढील जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर वाल्मिक कराडने आपल्या याचिकेत कोर्टाला असं सांगितलं की त्याला स्लीप ॲपनिया ही व्याधी आहे, ज्यासाठी तज्ज्ञाकडून त्याला CPAP नावाचं उपकरण देण्यात आलं। हेच उपकरण चालवण्यासाठी 24 तास एक सहाय्यक हवा अशी मागणी त्यानं कोर्टाकडे केली होती। आधी कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली, मात्र नंतर रोहित नावाचा एक व्यक्ती त्याच्या सोबत दिला। मात्र आता हे आजार वगैरे सगळं ठीक आहे, पण वाल्मिक कराड हा नाटक करतोय का असा सवाल सध्या महाराष्ट्रात उपस्थित होतोय। त्याला शिक्षेपासून वाचायचंय म्हणून तो हे सगळं करतोय, हे सगळं थोतांड करतोय असं देखील महाराष्ट्रात बोलले जाते। तर तेच दुसरीकडे जसं सरपंच संतोष देशमुख यांचे हाल करून त्यांना मारण्यात आलं, तसेच हाल वाल्मिक कराडचे देखील व्हावे अशी मागणी देखील संपूर्ण राज्यात होत आहे। त्याच पद्धतीने वाल्मिक कराडला आधी स्लीप ॲपनिया, मग पोटाचा आजार, मग डोक्याचा आजार असे वेगवेगळे आजार कारागृहात गेल्यानंतरच का होत आहेत असा सवाल सुद्धा अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। म्हणजे वाल्मिक कराड हा चौकशीपासून किंवा शिक्षेपासून वाचण्यासाठी हे सगळं थोतांड करतोय असा आरोप देखील विरोधकांकडून केला जातोय। आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? वाल्मिक कराड याला खरोखरच आजार असेल का किंवा तो आजाराचं थोतांड करतोय म्हणजे नाटक करतोय का? याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून काय विचार करता तो तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।